वंदे मातरम हाही काँग्रेस पक्षाचा नारा आहे आणि आमचे हे जे नारे आहेत हे आपण तुम्ही आमचे नेतेच नाही चोरले तर आमचे नारे देखील आपण चोरले आणि ते नारे आपण देत आहात त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो। कारण तुम्हाला काँग्रेसचा जो तिरंगा ध्वज आहे हा स्वातंत्र्य संग्रामाचा तिरंगा होता, स्वातंत्र्य मिळालं आणि हाच तिरंगा आपला राष्ट्रध्वज झाला। आपल्याला तिरंग्याची ॲलर्जी होती, आपण तिरंगा देशाचा झेंडा करण्याच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, जनसंघ होता। आपलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे नागपूरचं कार्यालय हा 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपण तिरंगा काही फडकत नव्हते। मात्र आता तुम्हीच जर भारत माता की जय आणि तिरंगा रॅली काढत असाल तर आम्ही आपलं स्वागत करतो, आपल्याला शुभेच्छा देतो। कारण भारत माता सगळ्यांची आहे, आमची आहे, तुमची आहे, सर्वांची आहे हा मानणारा काँग्रेस पक्षाचा विचार आहे। आणि ही तिरंगा रॅली जी आहे आजची जी रॅली आहे या रॅलीचं नाव आहे जय हिंद रॅली आणि नारा आहे जय जवान जय किसान। ही काय आज पहिली रॅली नाही खासदार साहेब, ही आजची 51वी रॅली, महाराष्ट्रातली 51वी रॅली आज नांदेडमध्ये संपन्न होत आहे। याच्याबद्दल शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना जय जवान म्हणजे काय, तो नुकतंच ऑपरेशन सिंदूर झालंय आणि या ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या लष्कराने जे साहस दाखवलं, आपल्या लष्कराने जी कामयाबी त्यांना मिळाली त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याच्या अनुषंगानं आज ही रॅली आपण या ठिकाणी काढत आहोत। त्यामुळे जवानाच्या अनुषंगानं सिंदूर ऑपरेशन असेल, त्याआधी कारगिलचं ऑपरेशन असेल, त्याआधी चीनच्या सोबत झालेली 71 सालची लढाई असेल, त्याआधी पाकिस्तान सोबत झालेल्या आपल्या 65 आणि 61च्या 48 सालच्या लढाया असतील, या सर्व लढायांमध्ये ज्यांनी आपल्या प्राणाचं हुतात्म्य दिलं त्यांना आम्ही स्मरण करत आहोत। एवढंच नाही तर ज्यांनी या दहशतवादामध्ये बळी दिला, त्या इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, पहलगामचे जे पर्यटक असतील आणि दहशतवाद्यांच्या एक गोळ्यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्या सगळ्यांना आम्ही बलिदान म्हणतो। त्यांचं बलिदान हे आम्हाला हे शहीदाच्या सोबतचं बलिदान आमच्यासाठी आहे। आणि महात्मा गांधी हे स्वातंत्र्यानंतरचा पहिला दहशतवादी हल्ल्यामध्ये बळी झालेला व्यक्ती होता। तिथपर्यंतच्या सर्व आम्ही हुतात्म्यांना देखील जय जवान म्हणत असताना त्यांना देखील अभिवादन करतो। तर दुसरीकडे जय किसान आज शेतकरी अहवाल दिलाय। आमचा लष्करातला मिलिटरीतला माणूस हा सरहद्दीवर लढतोय तर आमचा शेतकरी हा धुऱ्यावर लढतोय। लाखो जण मेले तर चालतील मात्र लाखोंचा पोशिंदा मेला नाही पाहिजे ही शेतकऱ्यांच्या बद्दलची आमची संवेदना आहे। काय म्हणाले होते तुम्ही की साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे मार्गदर्शक माननीय मोहनजी जोशी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर, शहर अध्यक्ष माननीय अब्दुलभाई सत्तार, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय माधवरावजी पाटील जळगावकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले इस्मालजी भिंगे, श्यामजी दरक, शमीरजी अब्दुल्ला, पोपू पाटील कोंडेकर, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सुरेशजी गायकवाड, सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदेशचे सर्व सन्माननीय सदस्य पदाधिकारी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड व शहर मधून मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, आमचे युवा मंडळी, माता भगिनी आणि प्रामुख्याने आज ज्यांचा इथं सत्कार आणि सन्मान करण्यात आलेला आहे ते आमचे सर्व सन्माननीय माजी सैनिक, सर्व शेतकरी मित्र, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम मी माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब यांचं हार्दिक असं स्वागत करतो। कारण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सर्वप्रथम ते नांदेड शहरामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। आज जय जवान जय किसान ही संकल्पना काँग्रेस पक्षाच्या वतीने मांडण्यात आली आणि ही संकल्पना पुढे घेऊन जाण्याचं काम आपण या सर्व काँग्रेस जनांनी या ठिकाणी करत आहोत। आज